बघा आता आपण तुम्हाला पूर्वीची जी माहिती आहे त्या 25-25चं कसं होतं, आता तुम्हाला जे प्रॉपर प्रत्यक्षात गाडी चालवायची ते गाडीचं कसं असणार हे पहा. या ठिकाणी दादांनो आपल्याला 8 काढायचं आहे. 8 काढायला असणार आहे तुम्हाला 5 गुण. ओके, एच काढायचा आहे, एच काढाय असणार आहे 10 गुण. सी काढायचा असा, सी काढाय असणार आहे 10 गुण. पण हा सी रिवर्सनी काढायचा, लक्षात ठेवा, सरळ नाही. घातली तर गाडी या तोंडाला दामटावली चालली काढलं इकडं, ह्या तोंडाला गाडी घातली असं नाही. हा सी रिवर्स सी काढायचा तुम्हाला, लक्षात ठेवा. याला समांतर पार्किंग म्हणतात. हा इव्हेंट आहे जो समांतर पार्किंगचा, याला पण 5 गुण आहे. तुम्हाला असं नाही इथं गाडी उभी घातली पार्किंग, नो. पार्किंग सपोज असं तुमचं घर आहे, लक्षामध्ये पार्किंग इकडे, मग इथून गाडी आणून अशी सरळ नाही, की पार्किंगला पण गाडी तुम्हाला रिव्हर्सनीच लावायची आहे. आता सपोज तुमचा इथं रस्ता आहे, हा मुख्य रस्ता आहे, मग तुमची इथं गाडी उभी आहे, इथून तुम्हाला गाडी आणायची पार्किंगला, पण कशी आणायची आहे, अशी रिव्हर्स आणून. बघा ही तुमची पार्किंगचा पेस आहे, या ठिकाणी बरोबर ती गाडी लावायची. पार्किंगला गाडी लावताना अशी लावायची आहे का जिचं तोंड सरळ झालं पाहिजे. म्हणजे उद्या सकाळी काढताना रिव्हर्स नाही काढायची, ती सकाळी लवकर जायचं असतं ना, मग सकाळी डायरेक्ट सरळ काढायची. म्हणून पार्किंग करताना रिव्हर्सला टाकतात जास्त वेळा, ते रिव्हर्स शिका. त्याच्यानंतर हा जो सी आहे, हा सी काढायचा आहे, पण हा मागल्या तोंडाने काढायचा, असं रिटर्न. लक्षात ठेवा, असं नाही पुढून घातली गाडी विंग 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 असं नाही. तो इथं एच आहे, एच पण एवढा सोपा नाही. ऐका, हा एच पण एवढा सोपा नाही बरं, लक्ष द्या. हा एच असं नाही काढलाय गुर्र गुर्र असं नाही. इथं गाडी घालायची, इथून एच स्टार्ट झाला, इकडे गाडी न्यायची, परत रिटर्न आणायची, परत माग करायची. माग केल्यानंतर इकडं वळवतानी किंवा इकडं वळवतानी याला खिटली नाही पाहिजे, त्या कोणत्याही कोणाला गाडी खिटली नाही पाहिजे, हे पहिले. आणि मग ती गाडी परत इथं माग आणायची आणि मागून पुन्हा रिव्हर्स इकडे न्यायची आणि मग बाहेर काढायची. मग झाला तुमचा एच. सॉरी, तर तब्येत ठीक नाही. मग झाला तुमचा एच. लक्षामध्ये याला 10 गुण, याला 5 गुण. हा सोपा आहे, बाकी सगळ्यात सोपा आहे. कुठून गाडी स्टार्ट करा, इथून करा, काढली का विंग विंग विंग, झाला पुरा, बस असं आहे. हा पुढच्या तोंडाने, हा बाकी 5 गुण हातचे, काहीच नाही, फक्त गाडी अशी वळवायची. आता असं नाही, तो अशी इथून जर काढली ना, अशी न्यायची नागमोडीन, परत अशी करून अशी नागमोडी आणायची असते. म्हणजे आता ते कोणत्या वेळेला ते काही करू शकतात, पण प्रॉपरली आता जे झाल्या किंवा त्या आहे ना अशा पद्धतीने, किंवा आम्ही जे प्रॅक्टिस घेत होतो ना ते अशा पद्धतीने अशी न्यायची आणि अशी आणायची. झाला 8. ओके, सी रिव्हर्सनी, हा एच नाही. आणि ही पार्किंग पण रिव्हर्सनी, लक्षात ठेवा, पार्किंग पण रिव्हर्सनी, सगळ्यात महत्वाचं रिव्हर्सनी. आता राहिलं चढावर वाहन चालवणे. सर, चढावर वाहन चालवणे बाळांनो सगळ्यात डेंजर आणि मोठा जर असेल तर ही पद्धत आहे. ही पद्धत ज्याला जमली तो कधीच स्किल टेस्ट मध्ये नापास होणार नाही. परंतु एखादा म्हणून मला जमत नाही, ऐका, चढावर गाडी चढवणे म्हणजे आपल्या बांधणीसारखा चढ असतो. चढवाय का डोंगराने चढवायची गाडी तुम्हाला, इथं गाडी चढवताना इथं मधीच ते स्टॉप म्हणा सांगतात, मधीच थांबा म्हणतात ते गाडी. चढावर गाडी टाकताना तुम्ही फर्स्ट लावला, सेकंड लावला, गाडी भुरकन वर नाही काढायची, मधोमध नेऊन थांबवायची असते. ते म्हणले ना थांबव गाडी, घाटात मधीच गाडी थांबली पाहिजे. घाटात म्हणजे चढाला गाडी थांबवायची आणि पुन्हा ती गाडी त्या चढापासूनच उचलायची, कळतंय का? म्हणजे ही गाडी जर तो इथं चढाला थांबवली ना बेट्या, तर ही गाडी तुला परत रिटर्न नाही आली पाहिजे. रिटर्न आली फेल, मार्क ज्याला इव्हेंट संपला. तर इथून पुन्हा ती गाडी पुढे उचलायची आणि खरी कसरत जी आहे ना ड्रायव्हरची ती या ठिकाणी लागत असते. मग तुम्ही म्हणशाल सर 5, 10, 15, 10, 25, 10, 30 आणि 10, 40, अजून 10 गुण पुढे. तर अजून 10 गुण तुमचे हे त्या घाटालाच असतात. घाटामध्ये 2 प्रकारचे वाहन तुम्हाला चालवायचे, जड वाहन आणि हलकं वाहन. म्हणजे जीप प्रकारातील एक वाहन चालायचे त्याला 10 मार्क आहे आणि एलएमयू मधले एक वाहन चालायचे त्याला 10 मार्क आहे. परंतु आपल्याला मार्क लागतात किती पासिंग साठी? 20. पासिंग साठी आपल्याला लागतात किती मार्क? 20 मार्क फक्त. किती मार्क? 20 मार्क. मग जर एखाद्याला इथं 5 पडले, 5 पैकी 5, इथं त्याला 10 पडले आणि इथं 10 पडले, 10, 10, 20, 5, 25, तो 5 झाला. हे काय केलं नाही तरी अडचण नाही, तू तरी पास आहे. हे जरी तू इकडे गेला नाही इकडे गेला तरी पास आहे. किंवा एखाद्याने फक्त हा चढा चढावला, हे दोन्ही चढे चढावले 10, 10चे,
झाला पास. मग एखादा म्हणलं हे नाही जमलं, हे नाही जमलं, हे नाही, काही अडचण नाही. त्या 50 पैकी तुला 20 मार्क पाडायचे. तुला 8 नाही जमला काहीच अडचण नाही, एच नाही जमला काहीच अडचण नाही, दोन्हीचे नाही जमले 20 मार्क पडले पास, सी नाही जमला काही अडचण नाही. तुला मार्क त्या 50 पैकी टोटल 20 करायची, पण एक आहे याला आउट ऑफ मार्क कोणालाच पडत नाही ना. थोडं जरी मिस्टेक, आता समज हा 8 हा एच 10 मार्काला आहे, तू असा कट केला, इथं खेटावलाय, परत इथं खेटावलाय, परत इकडे आणला, पुढे नेऊन इथं नीट उभी का इथं खेटावलाय, मग या ठिकाणी 10 पैकी तुला मार्क पडणार 5च, इथं 5 पैकी 3च, इथं 10 पैकी 7च, इथं 10 पैकी 5च, इथं 5 पैकी 2च, अशी टोटल सगळी तुम्हाला किती करायची आहे, 20 पेक्षा जास्त. कारण का 20 ला तुम्ही क्वालिफाय होता फक्त, आलं लक्षामध्ये. मात्र याच्यापेक्षा तुम्ही पाठ खाली आपल्या लिंकची व्हिडिओ आहे पाठीमागचा, प्रत्यक्षात खाली जा, युट्यूबचा व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तो व्हिडिओ पाहून घ्या. तिथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी तो व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे अटॅच करून. खूप छान पाठीमागचं प्रत्यक्षात आम्ही त्या वावरामध्ये जाऊन त्या ठिकाणी घेतलेलं होतं. अशा पद्धतीने आपली स्किल टेस्ट असती. लक्षपूर्वक पहा, लक्षात ठेवा मित्रांनो. आता स्किल टेस्ट झाली, अभ्यास करायचा आहे. बरेच विद्यार्थी पुस्तकाबद्दल मला विचारणा करत असतात, सर पुस्तक, तर हे जे पुस्तक दिसते तुम्हाला स्क्रीनवरती, त्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला नक्की सांगेन की हे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं पुस्तक आहे. पोलीस भरतीसाठी संपूर्णतः नवीन बदलत्या पॅटर्न नुसार असलेलं एकमेव पुस्तक आहे. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच असणारं पुस्तक आहे. फुल्ली अपडेटेड बुक आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचबरोबर 6वी आवृत्ती आहे. पोलीस शिपाई चालक, SRPF, कारागृह सगळे परीक्षांच्या याच्यामधून तयारी होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे आमचे मित्र विठ्ठल नागनाथ राऊतवार सर यांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं बुक आहे. खूप महत्वपूर्ण असं का ज्याच्यामध्ये पोलीस शिपाई भरती 2024 असेल, SRPF असेल, वाहन चालक असेल, बॅट्समन असेल, कारागृह असेल, हे मराठी व्याकरण शब्द संग्रह असेल, प्रत्येक प्रश्नपत्रिका 25 प्रश्नाच्या आहेत. पॅटर्न नुसार सगळं आहे. हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता. हे पुस्तक खरेदी करायचं मग कुठे जायचं, आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जा आणि फक्त स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल नागनाथ राऊत यांचं पुस्तक मागा. तुम्हाला लगेच ते पुस्तक काढून देतील. कारण का महाराष्ट्रात अतिशय बेस्ट सेलर म्हणून फेमस असणार 272 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक या ठिकाणी आहे मित्रांनो. अशा आपण पाहिलंय, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण स्किल टेस्टची माहिती घेतलेली पूर्णपणे. आता याच्यात माझं कोण काही, मी ड्रायव्हर नाही, मी काय ड्रायव्हिंगचे क्लास घेत नाही, मलाच नीट गाडी, मी आताशी कुठेतरी येडेवाकडी गाडी शिकलोय, ते पण ड्रायव्हिंगचे क्लास करतो, त्यामुळे मला काही यातली जास्त आयडिया नाही. पण जी काही माहिती मला जेवढी होती, जेवढी माहिती मला मिळवता आली तेवढी माहिती मी दिलेली आहे. काही चुकलं असेल याच्यात तर मला प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा, किंवा मला कॉलवरती सांगा का सर तुमच्या व्हिडिओमध्ये हे चुकलेलं आहे. कारण का मी हे नेटवरून माहिती घेतलेली आहे, ऑफिशियल मधून माहिती घेतलेली नाही. त्याच्यामुळे माझ्या मते ते अशा पद्धतीने आहे, हे तुम्हाला करायचे. हे का सांगितलं, जेणेकरून तुमच्या मनातील थोडी भीती कमी होईल. काय करायचं ते जाऊन आम्हाला हे समजत. प्रत्येकाच्या घरी गाड्या आहेत, परंतु नुसत्या गाड्या सरळ रस्त्याला दामटवलं म्हणजे स्किल टेस्टला तो क्वालिफाय होऊ शकत नाही. आज रोजी मला सरळ हायवे रोडला मी किती लांब गाडी नेऊ शकतो, पण मला पाटक्यात सी काढायला लावला, एच काढायला लावला, चढावर दाबायला लावली तर मी नाही करू शकत, कारण की मी ड्रायव्हर नाही. लक्षामध्ये अशा पद्धतीने मार्क गुण वगैरे असतात. चांगला अभ्यास करा, चांगल्या पद्धतीने राहा, व्यवस्थित काम करा, काहीच अडचण नाही. लक्षामध्ये सर्वांना बेस्ट ऑफ लक. स्किल टेस्टच्या संदर्भाचं कट ऑफ किंवा तुमच्या जे काय आता येतील त्या संदर्भात तुम्ही नक्की पहा काय आहे काय नाही वगैरे वगैरे. ओके, कशा पद्धतीने कट ऑफ पुणे शहरचं पण पाहून घ्या त्या मुलींनी, कारण कसं आहे नक्की नाही अजून ते काय स्किल टेस्ट आहे का डॉक्युमेंट आहे नक्की स्किल टेस्टचं, अजून पुणे शहरचं पण नक्की. ओके, चालतंय, थांब आपण. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पुढे बेल आयकॉन पण शेअर करा, बेल आयकॉन पण प्रेस करा. ऍक्च्युली तब्येत ठीक नाही तरी पण मी व्हिडिओ काढले 2 महत्वाचे तुमच्यासाठी. चालतंय, भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओ. राजा घेतो. जय हिंद.